गेल्या 2-3 वर्षात मी स्वतःहून काही गोष्टी वाचायला लागले, शिकायला लागले किंवा माझं इन्क्लिनेशन स्वतःहून ते झालं. सो सगळ्यात म्हणजे मला ऑफकोर्स गणपती तर आहेच. पण मला एक खूप छान वेगळं कनेक्ट वाटतं ते म्हणजे शांतादुर्गेची, आमची जी कुलदेवी आहे गोव्याची. आणि शांतादुर्गेचं आमच्या पण घरी खूप करतात. सो किंवा मी आता गोव्याला आमचं घर आहे. आम्ही फिरायला पण जातो. पण एक कितीही म्हटलं, की "अरे ह्यावेळी जातोय तर नुसते आपण आराम करूया, फिरून येऊया." एक चक्कर आमची शांतादुर्गेला होतेच होते. सो तिच्याशी मला माझं कनेक्ट खूप जास्ती वाटतं. आणि आता मी जसं मगाशी पण म्हणाले, की आता 2 वर्ष होतील मी मैत्रीबोध परिवारचा एक छोटासा भाग आहे. तर मी दादांचा जप करते आणि मी माझ्या पद्धतीने जे काही मला जमेल, तेवढे मी माझे सगळे रिच्युअल्स करण्याचा प्रयत्न करते. सो स्वीट ऑफ यू. बरं, जसं तू म्हणालीस की तुझा बॅकग्राऊंड सच ॲज फॅमिली आपला पूर्ण फिल्मी हं, बॅकग्राऊंड कोणीच नव्हतं हं. फिल्मी क्षेत्रात. तर तू कशी आलीस आणि म्हणजे ठीक आहे, आई-वडिलांची प्रत्येकाची इच्छा असते की बाबा यावं मुलीने नाटकात काम करावं किंवा हे सगळं. पण पूर्णपणे आपण हेच करियर करायचं ह्याच्यासाठी खरंच आई-वडिलांचा सपोर्ट तर असतोच, नाही म्हणत नाही मी. पण याच्यापेक्षा आता नाही काय होतंय पुढे, तर आपण काहीच काही नाही, कधीच नाही. अजिबात कधीच नाही. म्हणजे माझ्या आईचं लिटरली आता सीरियल माझी संपली सुंदरा 2 वर्षांपूर्वी. त्यानंतर मी असं ॲक्टिव्हली परत सीरियल करण्यासाठी किंवा इनफॅक्ट सीरियल संपल्यावर ना पहिले 6 महिने माझं असं होतं, की मला कामच करायचं नाहीये. माझं असं होतं, की मला फक्त आराम आराम करायचा आहे करायचा आणि आहे. नंतर मला असं झालं, "अरे यार, का उगाच आपण हे केलं?" कारण एकदा तुम्ही कामातून ब्रेक घेतला, स्पेशली आपल्या इंडस्ट्रीमध्ये, परत कामं मिळवताना तुला कुठेतरी फ्रॉम स्क्रॅच करावं लागतं. कारण इतका टॅलेंट नवीन-नवीन येत असतो, की तुम्हाला कॉन्स्टंट एक त्या गेममध्ये राहणं हां, खूप गरजेचं गरजेचं आहे. आहे. सो कित्येकदा असं होतं, की माझी आई मला सांगते, की "तू ऑडिशन्सना जात नाहीयेस. मी गेले काही दिवस तुला बघितलंच नाही काही रेकॉर्ड करताना." सो माझ्या घरून सपोर्ट म्हणशील तर एंड टू एंड आहे. आणि गंमत अशी सुद्धा आहे, की माझे नाना म्हणजे माझ्या आईचे वडील ते मिल वर्कर होते. ओके. आणि ते त्यावेळेला आपले कसे रेल्वेचे कॉम्पिटिशन्स येस, येस. असतात किंवा हां. बँकांचे असतात, कळलं, तसे ते कळलं. मिल्समधून हं, कामाणी हं, करायचे हं. नाटकांमध्ये. हं. आणि त्या त्या काळात म्हणजे त्यांना बेस्ट ॲक्टरचे असे छोटे-छोटे अवॉर्ड्स, ओहो! ट्रॉफीज आणि मिळाले होते तेव्हा. आणि काही कारणांमुळे त्यांना ते पर्स्यू करता आलं नाही. सो मला असं खूप वाटतं बऱ्याचदा, की मला त्यांचा जे आशीर्वाद आहे ते तुझ्यावर. त्यांच्याकडून मला कुठेतरी आलंय. आणि माझ्या घरी ना खूप हौशी लोकं आहेत आणि सगळ्यांचं असं आहे, की अ, माझ्यापेक्षा जास्ती एक्साइटेड माझ्या घरचे असतात, की आता ही नवीन काय करणार आहे? मी सांगते ना तुला, अगदी लहान आणि तू म्हणालीस तसं, की लहानपणी सुद्धा माझं पहिलं नाट्यशिबिर मी 4 वर्षांची असताना केलं होतं. येस. मग आणि ते शिबिर भरवलं होतं रमेश मोरे सरांनी. ते हं. आता खूप मोठे डिरेक्टर आहेत, फिल्म डिरेक्टर. ते जेव्हा त्यांची पहिली फिल्म करत होते, त्यांना चाइल्ड ॲक्टर हवा होता. आणि तेव्हा मी त्या फिल्ममध्ये काम केलं होतं ॲज अ चाइल्ड आर्टिस्ट. मराठी फिल्म होती. ती झाल्यानंतर मला असं झालं, मला हे आवडलंय आणि आता मला हेच करायचंय. मग आईचं असं म्हणणं होतं, की "ठीक आहे, तुला आवडलंय ना, मग तू शिबिर कर." आणि कधीच असं झालं नाही. मला कधीच शाळेत असताना सुद्धा आईचं असं होतं, की "तुला जे काही पुढे करायचंय, तेवढे मार्क तू घेऊन ये." मला कधीच ते प्रेशर नव्हतं, की पहिला नंबरातच यायचंय किंवा काय. आईचं म्हणणं आहे, की एकतर बेसिक अपेक्षा असणारच माझ्या आईची किंवा कोणाचीही घरी. कारण सगळे शिक्षक म्हणजे आई आई माझी खूप फेमस होती तिच्या ट्युशन्ससाठी. स्कॉलरशिपला आईचे स्टुडंट्स दरवर्षी मेरिटला यायचे आणि मी म्हणजे उनाडक्या. मी आई अभ्यास करायचे, पण मी एकदम गं! अशी लास्ट मिनिट अभ्यासवाला जो एक झोन असतो ना, की शेवटच्या क्षणाला अभ्यास करून मार्क मिळवणार. मी त्या कॅटेगरीतली होती. माझी बहीण टॉपर. सो एक बेसिक एक्स्पेक्टेशन असतंच, की बाबा माझे स्टुडंट्स एवढे चांगले मार्क आणतायत, तर माझ्या मुलींनी सुद्धा आणावे. पण कधीच ना मला ते प्रेशर नव्हतं, की नंबरातच यायचंय किंवा ह्यावंच आणि त्यावंच. सो आईचं म्हणणं आहे, "तू कर, तू शिक्षण सुद्धा पूर्ण कर आणि तू तुझी कला जी आहे ती सुद्धा तू हवी तशी जप. जोपास." हां. किंवा सो शाळेत असल्यापासून मी खूप शिबिरं करायचे.